काय झालंय? हे बघ, काय? तुझं नाव युवराज आहे ना? खांडेकरांचा प्रिन्स आहेस ना तू? मग तुझ्या ह्या प्रिन्सेसला प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळायला नको का? प्रिन्स मी 9,000 रुपये पगार आहे मला. देऊ तुला ट्रीटमेंट? सांगणार आहेस का काय झालंय? काय झालंय? हे काय आहे सगळं? ती तारिणी काय झालंय तर नाव सांगते. झालंय काय? ईशाकडून आणि माझ्याकडून घरातली सगळी कामं तिने करून घेतली. तुला माहितीये युवी, माझ्या मम्माकडे मी साधा पाण्याचा ग्लास पण कधी उचलला नाही रे. आणि इथे संपूर्ण घर साफ केलंय. अरे किती रूम्स आहेत या घरात. युवी ऐक ना, पाठ दाबून दे ना माझी. खूप दुखते. ये गळाच दाबतो म्हणजे कसं सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. नाही, नको 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 नको, गळा नको. श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो मग. तुझी लायकीच ती आहे. हेच कर तू उद्यापासून. सगळं घर स्वच्छ करत जा. तुम्ही बेलसरे, ती तुझी बहीण आणि तू, तुम्हाला श्रीमंतांच्या घरी यायचं होतं ना लग्न करून. असं असतं श्रीमंतांच्या घरी. अशीच कामं करावी लागतात. राहायचं राहणार तर निघा. चला. असं का रे बोलतोयस? ती तारिणी मोठी सून असल्याचा रुबाब दाखवत कामं सांगत सुटलीये. मला नाही ऐकायचंय तिचं. तुला ऐकायचं असेल ऐक, नाही तर नको ऐकू. आता मला तुझ्याशी काय बोलायचं नाही. युवी, या माणसाला ना माझी काही किंमतच नाहीये. घरात ज्या ताई येतात कामाला त्या आज येणार नाहीयेत म्हणून मी सगळ्यांमध्ये कामं वाटून दिली. मोठी सून झालीस म्हणून सगळ्यांवरती हुकूम गाजवणार का? ए जा तिकडे जाऊन बघ तुझ्या बहिणीला काय अवस्था झाली. तिची वाट लावून टाकली पूर्ण. काय नवीन स्टाईल शोधतेस का नेहमी आम्हाला त्रास देण्याची? अरे तू एक एक करून आम्हाला असंच पाठवणार आहे वाटतं वर. नाहीतर काय, ईशाचं किती अंग दुखतंय माहितीये? केव्हाच चेपून देतेय. माझे हात दुखायला लागले चेपून चेपून. अरे देवा, खूप त्रास होतोय का त्यांना? बरं, मी एक काम करते. मी उद्यापासून ना त्यांना पहिले छोटी छोटी कामं देते. हा, म्हणजे त्यांना हळूहळू सवय होईल ना. म्हणजे तू दररोज कामाला लावणार आहेस त्यांना? नाही नाही, दररोज असं नाही, पण जोपर्यंत आपल्या ताई येत नाही तोपर्यंत तरी. आणि घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, मग कामं पण सगळ्यांनी वाटून केली पाहिजेत. हो का? मग सगळ्यांमध्ये फक्त आम्हीच येतो का? नाही, कौशिकी येत नाही? ती सुद्धा याच घरात राहते. 2-4 कामं तिच्याकडूनही करून घे. पद्मिनी काकू, काय झालंय? काही नाही. ते घरात जरा कामं वाटून दिली त्याच्यावरनं बोलत होतो, बाकी काही नाही. ओके. तारिणी, बरं झालं तू इकडेच भेटलीस. हे घे, तुझ्याकडे ठेव. हे 10 लाख रुपये सांभाळून ठेव. एवढे पैसे? अगं, कामत काका आहेत ना, त्यांचा एक मेडिकल कॅम्प आहे आणि MNN स्पॉन्सर करत आहे. पण एक माणूस येऊन हे पैसे घेऊन जाईल. तोपर्यंत तू तुझ्याकडे सांभाळून ठेव. ओके, मी आले. कौशिकी ताई, हां, आजचा स्वयंपाक तुम्ही कराल? माझी आई जी खीर करायची ना, त्याची चव सगळ्यांना इतकी आवडायची म्हणून म्हणलं आज आपण स्वयंपाकात शेवयांची खीर करूया, अगदी तिच्यासारखी. एक मिनिट. हां, हे काहीतरी राहतंय मला. तूप नाहीये, मी देते. हां, मी विसरले. तूप राहतंय. हां, ते बघा. 4 टेबलस्पून तूप, 2, 3, ओके. त्याच्यानंतर शेवया 2 वाट्या. अगं कौशिकी ताई, काय झालं? नाही म्हणजे काय करताय तुम्ही नक्की? अगं, त्या मापांप्रमाणे मी सगळं इकडे घालते. म्हणजे चुकतंय का माप? नाही, चुकत नाहीये तुमचं, पण आपल्याच घरच्यांसाठी जेवण बनवताय ना, मग मापाने का, हाताने बनवा. म्हणजे अंदाजाने बनवा. अंदाजाने? मी सांगते. पण अंदाजाने कसं कळेल? होईल ना, मी सांगते. बघू, ते तूप द्या. हां.
साखर हां साखर अंदाजाने. द्या तो चमचा इकडे. हाताने टाका. टाका टाका. मी करू? थँक्यू. टेस्ट करून बघ ना प्लीज. कशी झाली? खरं सांग तारिणी, तू उगाच माझं मन राखण्यासाठी बोलतेस का खरंच चांगली झाली? नाही नाही, खरंच खूप छान झाली आहे. तुमच्या हाताला तर छान झालं कौशिकी ताई. आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. आय होप सगळ्यांना ही खीर आवडेल. नक्की आवडेल. आणि स्वयंपाकाची हीच तर गंमत असते. तुम्ही एखाद्या पदार्थाची रेसिपी सांगू शकता, पण एका माणसाच्या हाताला जी चव असते ती दुसऱ्या माणसाच्या हाताला येऊच शकत नाही.